Hello all, welcome to my channel. Today we are going to start in the second lesson what we have completed. आपण काय काय कंप्लीट केलं आहे पार्ट 1 मध्ये 4 डिजिट नंबर कसे रीड करायचे राईट करायचे हे कंप्लीट केले. आता आपण काय बघणार आहे इंट्रोड्यूसिंग 5 डिजिट नंबर्स. ठीक आहे, तर आता 5 डिजिट नंबरमध्ये बघा हा कुठला नंबर आहे सर्वात मोठा 4 डिजिट नंबर आहे म्हणजे 9999. तर ह्याच्यात आपण 1 ॲड केलं तर कुठला तयार नंबर तयार होतो 5 डिजिट नंबर तयार होतो जो सर्वात स्मॉलेस्ट आहे. म्हणजे 9 + 1 0 केलं इथे 1 आलं. सो 9 + 1 0 परत इथे 9 + 1 = 10 परत इथे 0 आलं इथे 1 आलं. ठीक आहे, तर हा नंबर कुठला तयार झाला 5 डिजिट नंबर तयार झाला. म्हणजे कुठल्याही 2 डिजिटमध्ये तुम्ही 1 ॲड केल्यावर कुठला नंबर तयार होईल मोठ्या नंबरमध्ये 99मध्ये 1 ॲड केलं तर 100 तयार होईल. तसंच इथे आपण 999मध्ये 1 ॲड केल्यावर आपला कुठला नंबर तयार झाला होता 1000. आता इथे 9999मध्ये 1 ॲड केल्यावर इथे काय नंबर तयार झाला आहे 10,000. ही कुठली टर्म आहे 10,000ची म्हणजे ही युनिटची आहे. ही टेन्सची 100ची 1000पर्यंत आपण बघितलं. आता पुढची टर्म कुठली असणार आहे TTH म्हणजे 10,000. ठीक आहे, आता आपण ह्याचं एक्सरसाइज बघूया पुढची काय दिलेली आहे. रीडिंग अँड रायटिंग 5 डिजिट नंबर. कसा रीड करणार हा नंबर. तर आता इथे बघा 1 3 5 7 8 असे नंबर दिलेले. तर तुम्ही हा रीड कसा करणार 13,578. कारण हे किती आहेत 13 म्हणजे तुम्ही 1 म्हणजे हा 10,000 मग 3,000 असं रीड नाही करायचं. हे दोन्ही मिळून 13,578 असा रीड करणार. 1000 आणि 10,000ची प्लेस तुम्ही एकत्र रीड करायची आहे. आता इथे बघा पुढे मग आपण बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल जास्त चांगलं. इथे एक नंबर लिहून दिला 20,000चा. 68,000 तुम्ही कसं लिहिणार 68,000. ठीक आहे, 79,000 म्हणजे तुम्हाला फक्त ह्याचं स्पेलिंग हे बघा हे सगळं मी लिहून द्यायची गरज नाही. तुम्हाला 79चं स्पेलिंग येतं फक्त 79 लिहायचं आणि त्याच्यापुढे काय लिहायचं आहे 1000. 80 लिहायचं आहे त्याच्यापुढे काय लिहायचं आहे 80,000 EIGHTY 80,000 बरोबर. 54चं तुम्हाला स्पेलिंग येतं आहे 54,000. 99,000 हे तुम्हाला लिहायचं आहे फक्त. आता इथे बघा लुक ॲट द सिम्बॉल्स अँड रीड द नंबर्स दे मेक. इथे सिम्बॉलमध्ये बघून हे नंबर कुठला तयार होत आहेत ते बघूयात आपण. आता इथे बघा एक नंबर त्यांनी दिलेला आहे बुकमध्ये 42,121. हा कसा तयार झाला युनिट प्लेसच्या जागी काय आहे किती डॉट आहे 1 आहे. 10च्या जागी किती डॉट आहेत 2 आहेत. 100च्या जागी किती डॉट आहे 1 आहे. 1000च्या जागी किती आहे 2 आहे. आणि 10,000च्या जागी किती आहे 1 2 3 4 आहे. सो काय नंबर तयार झाला 42,121. आता आपण खालचा नंबर बघूयात काय तयार होतो बघा. युनिट प्लेसच्या जागी किती आहे 1 2 3 4 5 6. सो इथे 6 आलेलं आहे. 10च्या इथे 2 आहे. 100च्या इथे काहीच नाही आहे सो 0 आहे. 1000च्या इथे काहीच नाही आहे सो 0 आहे. आणि 10,000च्या इथे 1 2 3 4 5 6 डॉट्स आहेत तो इथे 6 आलं आहे. तर हा नंबर कसा लिहिणार आपण 60,000. पुढचा काय नंबर आहे 100च्या इथे काहीच नाही आहे सो काय लिहिणार अँड 26. आता इथे बघा हा कुठला नंबर आहे 31. कसा रीड करणार आपण 31,000 बरोबर. सो 31,000. ठीक आहे, आता आपण हे नंबर आपण आपले झाले. आता पुढची तुमची जी एक्सरसाइज आहे पेज नंबर 11ची ती आपण सॉल्व करूयात बुकमध्ये. ही बघा ही जी एक्सरसाइज आहे रीड द नंबर्स अँड राईट देम इन फिगर्स. सो हे पेज नंबर 11चं मी सॉल्व करते आहे. व फर्स्ट काय आहे 40,000. 40,000. आता हे तुम्ही कसं लिहिणार आहे 40,000च्या नंतर 100ची आणि पुढची युनिट आणि 10ची प्लेस आहे का नाही आहे. सो नुसतं 40,000 म्हणजे 40 लिहायचं आणि पुढे 3 0 आले पाहिजे 1000ची. ठीक आहे, सेकंड नंबर आहे 50,050. 50,050. सो हा कसा लिहिणार तुम्ही
50,000ची प्लेसवर तुम्ही लिहून घेतलं 50. 100ची प्लेस आहे का नाही, सो इथे 0 येणार आहे. आणि नंतर काय आहे 50 आहे, म्हणजे टेन्सची आणि युनिटचं प्लेस आहे 50. थर्ड नंबर कुठला आहे 12,313. 12,000. मी आधी सगळे हे वर्डमध्ये लिहून घेते, मग आपण फिगर्समध्ये लिहूयात. चला, मी सगळे नंबर्स इथे वर्ड्समध्ये लिहून घेतलेत. तर पुढचा नंबर काय आपला 12,313, म्हणजे सगळ्या टर्म्स प्रेझेंट आहेत. 12,000 म्हणजे काय येणार 12, त्याच्यानंतर 300 आहे, सो 100च्या जागी किती येणार आहे 3 अँड 13. 45,003. 45,000 अँड 3. 100ची प्लेस आहे का नाही, टेन्सची आहे का नाही, सो 45,003. 23,105. 23,100ची प्लेस आहे अँड 5. 10ची प्लेस आहे का नाही, सो 0 अँड 5. 68,005. 68,000. 100ची प्लेस आहे का नाही आहे, टेन्सची आहे का नाही आहे, सो 68,005. जसं आपण बोलतो तसंच लिहायचं आहे. 5 तुम्ही इथे लिहायचा नाही आहे, ही चूक करायची नाही आहे. चला, आता आपला पुढचा क्वेश्चन काय आहे, रीड द नंबर्स अँड राईट देम इन वर्ड्स. तर हा आधी आपण रीड करूयात. 52,045. सो लिहिताना पण तसाच लिहायचा आहे, सेम जसं आपण बोलतो तसाच लिहायचा आहे. 52,045. सेकंड काय आहे 23,409. 23,409. थर्ड नंबर बघूयात काय आहे 45,600. बघा, आता रीड कसा केला मी, रीड करताना 45,600, मग लिहिताना पण सेम तसाच लिहायचा आहे. 45,000 अँड 600. फोर्थ नंबर काय आहे 41,000. कसा रीड केला आहे, फक्त 41,000, सो लिहिताना पण कसा लिहिणार तेवढंच 41,000. फिफ्थ काय आहे बघा, आता पुढचा नंबर बघा कसा आहे 99,999. सो लिहून घेऊयात आपण 99,900 and 99. 6 नंबर बघूया, शेवटचा काय आहे 95,768. इथे सगळ्या टर्म्स प्रेझेंट आहेत बघा, सो सगळे अख्खा नंबर येणार आहे 95,768. and 68. चला, पुढचा नंबर बघा काय दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन बुकमध्ये तुमच्या ऑन द नंबर्स लेट अलॉंग साइड, ही जी नंबर्स लेट दिलेली आहे. राईट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट्स इन द युनिट 10, 100, 1000 अँड 10,000 प्लेसेस 1 ॲट ए टाईम. रीड द नंबर्स. म्हणजे हे जे नंबर दिलेले आहेत हे तुम्हाला इंटरचेंज करायचे. इंटरचेंज म्हणजे काय, 3 इकडे घेतला 10,000च्या जागी 2 इकडे घेतला, किंवा 4 इकडे घेतला 1 इकडे घेतला. असे हे नंबर कुठेही तुम्ही प्लेस करून तुम्हाला असे किती नंबर लिहायचे आहेत, राईट 5 नंबर्स. 5 नंबर्स आपल्याला असे लिहायचे आहेत. तर ते लिहून घेऊ. बघा, आता थर्डमध्ये काय दिलेलं आहे, ही 10,000ची टर्म, 1000ची टर्म, 100ची, टेन्सची आणि युनिटची. ठीक आहे, तर इथे हा तुम्हाला नंबर काय दिलेला आहे 2, 3, 4, 1, 1. आता हा नंबर दिलेला आहे. आता आपण असेच 5 नंबर इथे लिहून घेऊ आणि मग मी तुम्हाला इथे रीड कसे करायचे ते सांगते.
आता इथे मी 3 घेतला आधी, मग इथे 4 घेतला, 2 घेतला, 1 1 असेच ठेवले. मग मी इथे 1 घेतला, इथे 2 घेतला, इथे 1 घेतला, इथे 4 3. कुठेही तुम्ही कसेही तुमच्या मनाने नंबर लिहू शकता आणि ते रीड करू शकता. तर इथे 4 घेतला मी, 1 2 3 1. कुठला राहिला आता पुढे घ्यायचा, 1 2 3 4 1. ठीक आहे. आता आपण हे नंबर कसे रीड करायचे ते बघूयात. हा पहिला नंबर काय झाला, 23,411. 23,411. त्याच्यानंतर हा कुठला झाला, 34,211. त्याच्यानंतर 12,143. पुढे कुठला झाला, 41,231. आणि हा कुठला झाला, 12,341. तसे हे 5 नंबर आपले झालेले आहेत. कळलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. फक्त नंबर इंटरचेंज करून आपण हे नंबर लिहून घेतले. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. युजिंग ईच ऑफ द डिजिट्स, म्हणजे हे नंबर एकदा यूज करून काय करायचं आहे, राईट 6 5 डिजिट नंबर, म्हणजे 6 नंबर आपल्याला 5 डिजिट नंबरचे लिहायचे. ठीक आहे, तर आपण ते लिहूयात. पहिले कुठले कुठले दिलेले आहेत नंबर, 9 5 6 1 आणि 8. आता हे नंबर यूज करून आपल्याला 6 नंबर लिहायचे आहेत. किती डिजिटचे लिहायचे आहेत, 5 डिजिटचे. हा पहिला आपण लिहून घेऊ, 9 6 1 8 5. दुसरा झाला 8 1 6 9 5. तिसरा कुठला झाला, 5 9 6 1 8. हाच उलटा मी लिहून घेतला. 4 6 1 5 9 8. आणि 5th नंबर कुठला घेऊयात, 8 9 5 6 1. ठीक आहे, हे 5 नंबर लिहून घेतलेत. म्हणजे हे नंबर त्यांनी काय सांगितले, रिपीट नाही झाले पाहिजे कुठलेही नंबर. ओनली वन्सचा काय अर्थ होतो की 1 हा रिपीट नाही झाला पाहिजे, 6 रिपीट नाही झाला पाहिजे, कुठलाच नंबर रिपीट नाही झाला पाहिजे, असे तुम्हाला 5 नंबर लिहायचे. आता 5th क्वेश्चन बघूयात काय. राईट द बिगेस्ट नंबर. बघा 5th क्वेश्चन रीड करूयात आपण. राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स. आता हे डिजिट यूज करून बिगेस्ट नंबर लिहायचा आहे आपल्याला. डिजिट बघूयात काय आपले, 1 5 6 4 7. ठीक आहे, तर आता ह्याच्यातनं बिगेस्ट नंबर कुठला तयार होणार आहे. बिगेस्ट नंबर म्हणजे काय, सर्वात बिग नंबर पुढे घ्यायला पाहिजे. सो पहिला कुठला येणार आहे, 7. मग कुठला येणार आहे, बिग नंबर कुठला आहे, 6. मग कुठला आहे, 5. मग कुठला आहे, 4. आणि मग 1. तर 6th क्वेश्चन बघूयात काय. राईट 2 नंबर्स बाय रायटिंग द डिजिट्स. हे डिजिट वापरून 2 नंबर लिहायचे आहेत. कसे लिहायचे आहेत, इन द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, आता आपण आधी 2 नंबर लिहून घेऊयात आणि मग ते असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये लिहायचे. तर बघा 6 ह्या नंबर्स आपण आधी लिहून घेऊ, 4 3 9 8 7. आता ह्याच्यातून तुम्हाला 2 नंबर तयार करायचे आहेत. आपण काय करूयात, एक बिगेस्ट नंबर तयार करूयात, एक स्मॉलेस्ट नंबर तयार करूयात आणि मग ते असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये लिहूयात. तर बिगेस्ट नंबर कुठला येईल बघा, 9 8 7 4 3. आणि दुसरा एक नंबर येणार आहे, बरोबर ह्याच्या उलटा लिहिलं आपण तर काय आपल्याला मिळणार आहे, स्मॉलेस्ट नंबर मिळणार आहे, 3 4 7 8 9. तर आता असेंडिंग ऑर्डरमध्ये कसं लिहायचं, असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिले कुठला येणार, असेंडिंग म्हणजे काय, सर्वात लहान नंबर आणि मग मोठा नंबर. आता असेंडिंग डिसेंडिंग कसे लक्षात ठेवायचे तुम्ही, जेव्हा तुम्ही जिनावर चढता तेव्हा एक एक पायरी वाढत जाते ना. सो खालची पायरी म्हणजे आपण त्याला 1 म्हणतो, मग दुसरीला सेकंड स्टेपला आपण 2 म्हणतो, मग 3 4 असं लक्षात ठेवायचं आहे. आणि डिसेंडिंग कसं लक्षात ठेवायचं, आपण जिना उतरतो म्हणजे एक एक पायरी आपली कमी होत जाते. सो 10 9 8 7. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आता असेंडिंगमध्ये मग कुठला पहिला नंबर येणार आहे, स्मॉल नंबर येणार आहे. सो 3 4 7 8 9. आणि त्याच्यानंतर येणार आहे 9 8 7 4 3. आणि डिसेंडिंग काय येणार आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हा नंबर पहिला येणार आहे, मोठा नंबर पहिले, 9 8 7 4 3. आणि मग येणार आहे 3 4 7 8 9. कळलं आहे. डिसेंडिंगमध्ये सर्वात मोठा नंबर पहिले, मग स्मॉल नंबर. असेंडिंगमध्ये सर्वात स्मॉल नंबर पहिले, मग बिग नंबर. तर 7th क्वेश्चन बघूयात काय आहे.
कीपिंग 7 इन द युनिट प्लेस यूज ऑल डिजिट्स टू मेक 5 नंबर्स अँड राईट द नंबर्स. म्हणजे काय सांगितलं, 7 हा युनिट प्लेसमध्ये असला पाहिजे कायम. हे नंबर तुम्हाला वापरून तुम्हाला 5 नंबर लिहायचे आहेत. किती 5 नंबर लिहायचे आहेत? 5 डिजिटचे नंबर लिहायचे आहेत ऑल डिजिट यूज करून. फक्त हा 7 कायम युनिट प्लेसमध्येच असला पाहिजे. तर ते लिहूयात आपण आधी आपण नंबर लिहून घेऊ. कुठले कुठले? 6 0 7 5 4. ठीक आहे, हे नंबर तुम्हाला यूज करायचे आहेत. पण ते यूज करताना काय लक्षात ठेवायचं आहे की 7 हा कायम युनिट प्लेसमध्ये असला पाहिजे. तर आपण इथे बघा असं लिहून घेऊ आपण TTH 1000 100 टेन्स युनिट. आता हा पहिला नंबर एक तयार करूयात. पण आपण काय करायचं आता, सोपं जायला आपल्याला 7 लिहून घ्यायचे इथे, बरोबर. कारण आपल्याला त्यांनी काय सांगितलं, कीपिंग 7 डिजिट इन द युनिट प्लेस. आणि मग बाकीचे नंबर आहेत, मग ते तुम्ही इथे कसेही लिहा, पण 7 हा युनिट प्लेसमध्ये आला पाहिजे. सो आता मी बाकीचे नंबर लिहून घेते. 6 0 5 4 5 0 6 4 4 5. त्याच्यानंतर कुठला आहे? 4 5 6 0. त्याच्यानंतर 4 0 5 6 अँड 5 4 0 6. ठीक आहे, झाले आपले 5 नंबर तयार. आणि टर्म आपली गिवन कंडिशन काय होती? 7 हा युनिट प्लेसमध्ये पाहिजे. सो हे नंबर आपले तयार झाले. पुढचा लास्ट क्वेश्चन बघूयात. 8th क्वेश्चन काय आहे? राईट 5 नंबर्स कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ इन द युनिट प्लेस. म्हणजे काय सांगितलं आहे? राईट 5 नंबर्स कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ. आता ह्याच्यातला स्मॉलेस्ट कुठला आहे? 1 आहे. इन द युनिट प्लेस. तो युनिट प्लेसमध्ये ठेवून बाकीचे नंबर लिहायचे आहेत आपल्याला. असे किती नंबर लिहायचे आपल्याला? 5 नंबर लिहायचे आहेत. सो नंबर आधी आपण लिहून घेऊ. इथे कुठला आहे नंबर? 4 9 3 5 1. हे असे वेगवेगळे नंबर दिलेत तुम्हाला. तुम्हाला 5 नंबर्स कुठले तयार करायचे आहेत? स्मॉलेस्ट नंबर तुमचा युनिट प्लेसमध्ये आला पाहिजे. आता ह्याच्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे? 1 आहे. सो आता आपण असं परत लिहून घेऊया तिथे 10,000 100 टेन्स युनिट. स्मॉलेस्ट कुठला आहे? 1. असे आपल्याला किती नंबर लिहायचे आहेत? 5 नंबर लिहायचे आहेत. सो इथे सगळीकडे 1 1 लिहून घ्या. ठीक आहे, आता हे नंबर तुम्ही इथे कुठेही प्लेस करू शकता. सो आपण इथे प्लेस करूयात 4 9 3 5 3 5 4 9 5 3 9 4 9 4 5 3 आणि 4 5 3 9. झाले आपले 5 नंबर तयार. सोपं आहे की नाही? जी सांगितली कंडिशन ती आधी कंडिशन कंप्लीट करून घ्यायची. युनिट प्लेसला त्यांना कुठला हवा आहे? स्मॉलेस्ट नंबर हवा आहे. तो इथे आपण तो ठेवून घेतला 1 नंबर. आणि मग हे नंबर हवे तसे आपण इंटरचेंज करून लिहिले. आता पुढचा मी व्हिडिओ, आता पुढचा जे आहे, पुढची टर्म आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर, हे मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवेल. तोपर्यंत ह्याची तुम्ही रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून परत मागे करून एकदा बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.